विगत दिनों पहले हुई प्राण घातक दुर्घटना में महिला पुलिस प्रियंका कोठेवार दुर्घटनाग्रस्त हुई। स्थान था बियाणी चौक। वहां पर किसी प्रकार के स्पीड ब्रेकर न होने से यह दुर्घटना हुई, ऐसी जानकारी भीम ब्रिगेड संगठन द्वारा हमें दी गई। साथ ही आरटीओ ने किए दुर्व्यवहार की जानकारी भी अपने बाइट में हमें दी। समाचार संकलन अशोक भाई जोशी। भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने मी राजेश वानखडे, संस्थापक अध्यक्ष भीम ब्रिगेड संघटना, आज भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, आयुक्त मनपा महानगरपालिका आणि प्रादेशिक परिवहन मंडळ यांना आरटीओ यांना निवेदन देण्यात आले। त्या निवेदनाचे स्वरूप अशा प्रकारे आहे की रविवारी बियाणी चौकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका कोठेवार मॅडम यांचा अतिशय गंभीर स्वरूपामध्ये अपघात झालेला आहे। त्याचे कारण असे आहे की त्या चौकामध्ये स्पीड ब्रेकर नाही। हायवे नंबर 6 आहे, त्या हायवे नंबर 6 वरील दोन्ही बाजूंना स्पीड ब्रेकर नाही। त्या बाजूला विद्यापीठ रोड येथे रहदार मोठ्या ताकदीने चालू राहते। त्याच्यानंतर एकूण सेंट थॉमस शाळा आहे, त्यानंतर शासकीय वसतिगृह आहे, समोर गेलं तर डीमार्ट आहे, या साईडनं चर्च आहे। मात्र त्या ठिकाणी एकही स्पीड ब्रेकर नसल्यामुळे त्या मॅडमचा तिथे अपघात झाला आणि तिकून जे ओव्हरलोड ट्रक येतात त्या ओव्हरलोड ट्रकमध्ये गिट्टी, मुरुम आणि रेती हे मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड असते। त्याकडे आरटीओचं लक्ष नाही। आरटीओ साहेबांना आम्ही आता राज बागडी यांना भेटलो तर त्यांनी आमच्यासोबत अरेराही केली की आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू। आता कारवाई होत नाही कारण की आता दिवाळी आहे आणि ते थोडंसं जातीवादी बोलले की आम्ही हिंदू असल्यामुळे आम्ही दिवाळी हा सण मनवतो आणि तुम्ही बुद्धिस्ट असल्यामुळे म्हणू शकत नाही, म्हणून हे सुद्धा त्यांचे शब्द आम्हाला त्यांनी दिले आहेत। म्हणून माझं त्यांना एकच म्हणणं आहे की हे माणुसकीचं वातावरण आहे आणि सर्व धर्म एक समभाव आहे। हा बहुजन वर्ग आहे आणि आम्ही एकासाठी नाही, आम्ही सर्व जनतेसाठी काम करतो। आणि प्रियंका कोठेवार यांची जातपात कोणतीच नाही आहे, त्या फक्त एक पोलीस अधिकारी आहे आणि तिथे त्या ठिकाणी अजूनही कोणत्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघात होऊ नये किंवा कोणत्या विद्यार्थ्याचा अपघात होऊ नये किंवा सामान्य नागरिकांचा अपघात होऊ नये म्हणून आम्ही हे निवेदन देत आहे। जर तिथं 2 दिवसाच्या आतमध्ये मनपा असेल, मनपा आयुक्त असतील, कार्यकारी अभियंता असतील आणि प्रादेशिक परिवहन मंडळ असेल यांनी जर 2 दिवसात कारवाई केली नाही तर आम्ही स्पीड ब्रेकर म्हणून तिथे गिट्टी बोल्डर ट्रकच्या खाली आम्ही गिट्टी बोल्डर म्हणून झोपण्यात येईल। हे आंदोलन आम्ही करू। जय भीम, जय संविधान, जय शिवराय।